भारत आणि कॅनडाने युरेनियम व महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठ्यासंदर्भात सोमवारी महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच व्यापक आर्थिक भागीदारी करार लवकरच पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने यांनी द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याबाबत सहमती दर्शवली. 2030 पर्यंत दोन्ही देशातील व्यापार 50 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत येण्याचे लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. संस्करण, अद्ययावत तंत्रज्ञान, मॉड्यूलर अणुभट्ट्या, शिक्षण आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील सहकार्यात वाढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की दहशतवाद, कट्टरतावाद हे भारत आणि कॅनडा यांच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण मानवतावादीसाठी गंभीर आव्हान असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले. भारताने कॅनडाशी $2.6 अब्ज डॉलरचा युरेनियम पुरवठा करार केला आहे. त्याअंतर्गत कॅनडा भारताच्या नागरी अणुऊर्जा क्षेत्राला मदत करणार आहे. मोदी व कार्नी यांनी पश्चिम आशियातील संघर्षावरही चर्चा केली. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की पश्चिम आशियातील मुद्द्याबाबत चर्चा व कूटनीतीच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावा.